जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका हा मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला आहेरवाडी या गावामध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपीटमुळे शेतीचा अतोनात नुकसान झालेलं आहे। या आहेरवाडी गावामध्ये अक्षरशः जे केळी हातातोंडाची आलेली आहे, ही केळी आता जमीनदोस्त झालेली आहे। यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण शेतकरीकडून जाणून घेऊ नेमका कितीचं नुकसान झालं आणि काय काय नुकसान झालं। हो, काय सांगणार तुम्ही? काल संध्याकाळी जे वादळी वाऱ्यानं नुकसान झालेलं आहे ते भरून न येणारं नुकसान आहे आणि पूर्ण क्षेत्र केळी नष्टनाबूत झालेली आहे। तरी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 1.5 तासपर्यंत हे वादळ आमच्याकडे चाललेलं आहे। पाऊसही खूप झालेला आहे, गारपीटही झालेली आहे आणि केळी शेतकरी नेस्तनाबूत झालेला आहे आणि त्यामुळे तो पुढच्या 4-5 वर्षापर्यंत सुदूर येईल की नाही याचा शंका आहे। एवढं नुकसान खूप झालेलं आहे। आपल्यासोबत अजून काही शेतकरी, आपण त्यांच्याकडून काय सांगणार, किती हेक्टरवरची आपली केळी लागवड केली होती आणि किती नुकसान झालेलं आहे यामध्ये? मी 2 हेक्टर केळी लागवड केली होती। पूर्ण केळी नस्तनाबूत झालेली आहे, एकही खोड उभं राहिलेलं नाही आहे। 1000 केळीला उभं करायला कमीत कमी 1 लाख रुपये खर्च येतो। आज 5000 केळी पीक उभं करण्यासाठी 5 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि 1 रुपया सुद्धा निघणार नाही आहे। त्यामुळे पुढचे 5 वर्ष कसे निघतील आणि माझंच नाही, गावातील संपूर्ण शेतकऱ्यांचं याच प्रकारचं नुकसान झालेलं आहे। या परिसरातील हिरवाडी, मोहगण, पाडळा बुद्रुक, पाडळा खुर्द, पिंपरी सर्व गावांमध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। हे नुकसान न भरून निघणारं नुकसान आहे। शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना सावरण्यासाठी प्रयत्न करावे, हीच फक्त शासनाला विनंती आहे। आपली काय मागणी असेल शासनाकडे? आमचं एकच मागणी आहे की बा शेतकरी जगला पाहिजे। जसं कोकणाच्या धर्तीवरती कोकणाच्या शेतकऱ्यांसाठी काही पॅकेज भरीव दिलं जाते, तसंच या केळी उत्पादक शेतकरी जगला पाहिजे। त्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरीव पॅकेज दिलं पाहिजे, हा शेतकरी जगला पाहिजे। आपण बघा, ह्या कोट्यवधी रुपयाचं नुकसान आहे केळी उत्पादक शेतकरी, ऐरवाडे, कर्जत, केरळा, पिंपरी, पाडला, मंगरुळ, जुनोने ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि केळी उत्पादक शेतकरी जगला पाहिजे। त्यासाठी शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून हेक्टरी 1 लाखाप्रमाणे मदत दिली पाहिजे आणि वारंवार ह्या भागामध्ये नुकसान होत आहे, शेतकऱ्याला जगला पाहिजे। आता यालाच खर्च आहे, कमीत कमी या शेतकऱ्याला शेतीतून हे पडलेली केळी फेकण्यासाठी कमीत कमी 10 ते 20 लाख रुपयाचं भरपाई लागेल। शासनाने तात्काळ शेतकऱ्याच्या स्पॉट पंचनामा करून सरसकट शेतकऱ्यांना 100% नुकसान झालेलं आहे, तर शासनात त्वरित मदत करावी। आणि मला हे सांगा, आतापर्यंत इथे लोकप्रतिनिधी वगैरे आले होते का? पंचनामाचे आदेश वगैरे देण्यात आले का? पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले ऐकलं मी, पण लोकप्रतिनिधी वगैरे आलेले नाही। पंचनाम्यासाठी काही तलाठी वगैरे आले? ते फक्त कृषी अधिकारी आले होते, ते निघून गेले फक्त सकाळी। मग त्यांनी पंचनामा वगैरे नाही, अजून काहीच केलेलं नाही। नाही? आम्ही वाट बघतो आता त्यांची। तुमची मागणी काय? आता पावसाळा लागलेला आहे, पेरणीचे दिवस आलेले आहे, तर काय बोलणार? आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला मदत करावी। आमदार आणि इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, रावेर।